तर आता शिवसेना कुणाची हा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर उभा ठाकलाय। बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पडलं। एकीकडे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची तयारी करत असताना दुसरीकडे शिवसेना पक्ष कोणाचा यावरून नवा वाद रंगलाय। एकनाथ शिंदेंसह गेलेले 39 आमदार हेच शिवसेना असल्याचा दावा करत असताना उद्धव ठाकरेंसोबत असलेले 14 आमदार ओरिजिनल शिवसेना असल्याचं सांगण्यात येते। दरम्यान शिंदे गटाकडून ठाकरेंकडे असलेल्या 14 आमदारांना मोठा इशारा देण्याची शक्यता आहे। शिवसेनेमधील 14 आमदार आणि वेगळे नाही, आमचा गट एकच असेल, तसंच आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिस्क्वालिफाय करायचं की नाही हे शिंदे साहेबच ठरवतील, असा इशारा देखील शिंदे गटाच्या आमदारांकडून देण्यात येण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच आता आदित्य ठाकरे हे विधान भवनात एकनाथ शिंदे गटासोबत बसणार की वेगळी शिवसेना म्हणत विरोधकांच्या बाकावर बसणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल। तर उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणाही केली। पण उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची माहिती शरद पवार यांना नव्हती, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। सरकार पडणं आणि महाविकास आघाडी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असंही यावेळेस त्यांनी स्पष्ट केलंय। पवार साहब का क्या रिएक्शन था जब उन्होंने फेसबुक पर ही इस्तीफा दे दिया, लाइव के दौरान, फेसबुक लाइव के दौरान? हम साथ में ही थे, मैं अभी उनके साथ ही टेलीविज़न देख रहा था, तब उन्होंने दिया तो पवार साहब ने भी यानी ऐसी रिएक्शन कैसी नहीं थी, लेकिन ये उनका जो भाषण का रुख था उसमें ही वो समझ गए थे कि शायद इस्तीफा हो सकता है। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेतील राजकीय संघर्षाची ठिणगी पडली। शिवसेनेनं भाजपची साथ सोडून दोन्ही काँग्रेसची आघाडी केल्यामुळे युतीत संघर्ष पेटला आणि तो पुढे वाढतच गेला। सत्तेच्या सारीपाटावर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं। सत्तेतील वाटणीवरून शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाली। शिवसेना युतीतून बाहेर पडेल असं भाजपला वाटलं नव्हतं, पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही असं म्हटलं जातं आणि 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तेच घडलं। उद्धव ठाकरेंनी युतीला पूर्णविराम देत दोन्ही काँग्रेसशी घरोबा केल्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आलं होतं। त्यामुळे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न भंगलं होतं। उद्धव ठाकरेंच्या राजकीय खेळीमुळे विधानसभेत 106 आमदार असतानाही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली होती। खरं तर 2019ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे लढवली होती। दोन्ही पक्षांनी मिळून जवळपास 161 जागांवर विजय मिळवला होता। मात्र सत्ता वाटपावरून माशी शिंकली आणि युती तुटली। युती तुटण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातंय। 2014च्या निवडणूक निकालापर्यंत शिवसेना युतीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत होती। मात्र भाजपचं संख्याबळ वाढल्यामुळे भाजपनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा केला आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा राज्यात भाजपची सत्ता आली। सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बिनाशर्त पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे काही काळ शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं। तसंच भाजपची ही खेळी शिवसेनेच्या जिव्हारी लागली होती। मात्र काही काळानंतर शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली होती। खरं तर भाजप शिवसेना यांची युती असतानाही या दोन्ही पक्षांमध्ये छुपा सत्ता संघर्ष सुरू होता। 2019च्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी युतीमध्ये 50-50च्या विषयावर भर दिला होता। 2014ची उत्ते काढण्याची संधी शिवसेनेला मिळाली होती। 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती।
देवेंद्र फडणवीस मात्र पूर्वीच्या सूत्रावर ठाम होते. ज्याच्या आमदारांची संख्या अधिक त्यांचा मुख्यमंत्री हे युतीचं राज्यातील सत्ता वाटपाचं सूत्र होतं. आणि त्यावरूनच 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीमध्ये बिनसलं. मुख्यमंत्री पद भाजपकडे तर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्याची भाजपनं तयारी दर्शवली होती. या काळात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे भाजपची बाजू मांडली. तसंच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय सामना पाहायला मिळाला. युती तुटल्यानंतर भाजप शिवसेनेमध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आणि देवेंद्र फडणवीस विरुद्ध ठाकरे सरकार असा राजकीय सामना सुरू झाला. एकीकडे दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या साथीनं राज्यात भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसला धक्का दिला होता. देवेंद्र फडणवीसांचं ते सरकार अल्पजीवी ठरलं. अवघ्या 82 तासातच फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. पहाटेच्या सरकारचा प्रयोग फसल्यानंतर फडणवीस काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची वेळोवेळी कोंडी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर सध्या राज्यातील राजकारणामध्ये सुरू असलेल्या रणधुमाळीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. आता राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या त्या घोषणेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये हे भाषण केलं होतं. एवढंच नव्हे तर निवडणूक प्रचारातही त्यांनी हाच नारा सुद्धा दिला. राज्यात पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता. मी पुन्हा येणार आहे, मी या ठिकाणी सांगितलंय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. खरं तर त्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतरही त्यांची सत्ताधाऱ्यांनी बरीच खिल्ली सुद्धा उडवली. मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली, मी त्याच्यावर टीका नाही करत, पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं. यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने असे काही चक्र फिरवले, मी पुन्हा येईन म्हणले, पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन तो शब्द सुद्धा तुम्ही खरा करून दाखवले. तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन करायला. खरं तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील असाही विश्वास व्यक्त केला होता. देवेंद्रजींना शुभेच्छा देतो की फार काळ त्यांना इथे बसायचं नाही, पुन्हा त्यांना त्या ठिकाणी जायचं आहे, अशा शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून वारंवार आपलं सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा केला जातोय. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेते निर्धास्त होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास सत्ताधाऱ्यांना होता. तो चाहते हैं आने वाले 25 साल में शिवसेना का सीएम रहे. अब 5 साल की बात भी करते हैं. दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणादरम्यान विधानसभेत असा सूचक इशारा सुद्धा दिला होता. पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा. विरोधी पक्षांकडून अनेक दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात सरकार स्थिर होतं.
पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धक्के बसले तरी सरकारला धोका नसल्याचं चित्र होतं. देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. त्याला पहाटेच्या शपथविधीची पार्श्वभूमी सुद्धा होती. मात्र दुधानं तोंड पोळल्यानंतर फडणवीसांनी ताकही फुंकून प्यायचं धोरण स्वीकारलं. शिवसेनेतील सत्ता संघर्षातही देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा अधिकच होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.